आपल्यासोबत शिवसेनेचे नेते राजन विचारे आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सर, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आहेत, काय सांगाल? मला वाटतं आमचे आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी साहेबांचा शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी कार्यक्रमसुद्धा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे की या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. राज ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय वाटतं, एक पाऊल पुढे आले? मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आज आनंदाचा पण दिवस आहे की साहेबांचा वाढदिवस आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एकच ठाकरे बँड राहणार आहे. आणि त्यामुळे आज राजसाहेब या ठिकाणी आज शुभेच्छा देण्यासाठी या मातोश्रीवर आले. आनंदाची बाब आहे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड राहणार आहे, तो म्हणजे ठाकरे ब्रँड. 20 वर्षानंतर हे दोन ठाकरे एकत्र आले, मातोश्रीमध्ये एकत्र आले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या रूममध्ये चर्चा केलेली आहे. त्यांची चर्चा देखील अर्धा तास झालेली आहे. काय वाटतं? मला वाटतं उद्धव साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या मनात आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याला साथ दिलेली आहे. मला वाटतं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये मी वारंवार सांगतो की एकच ब्रँड राहणार आहे, तो म्हणजे ठाकरे ब्रँड. राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार का, काय वाटतं? मला असं वाटतं रक्ताचं नातं आहे, कळलं की नाही. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता सुरूच राहणार आहेत. पण एकीकडे एकनाथ शिंदे देखील राज ठाकरे यांची भेट घेणार अशी चर्चा आहे या आठवड्यामध्ये, त्या आठवड्यामध्ये. उदय सामंत, आजच्या चांगल्या दिवशी चांगल्या माणसांची नावं घ्या. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आज आनंदाचा दिवस आहे आणि आज सर्व शिवसैनिक या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आज राज ठाकरे यांनी ट्विट देखील केलेलं आहे. भेटीनंतर त्यांनी दोघांचा फोटो ट्विट केलाय. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आहे मध्ये आणि बाजूला हे दोघे उभे आहेत. काय वाटतं? जे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी महाराष्ट्रात दोघं भावांनी एकत्र यावं, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर शुभेच्छा. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे ते उल्लेख केलेला आहे. बरोबर आहेत ना. त्यांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा या ठिकाणी हा पक्ष चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावरती ते मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते आणि पक्षसुद्धा चांगल्या पद्धतीने हे केला. एवढी वादळं आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने पक्ष या ठिकाणी सांभाळत आहेत. आणि राज ठाकरेसुद्धा त्यांनी कुठला कोणाचा पक्ष चोरला नाही. स्वतःच्या ताकदीवरती त्या ठिकाणी स्वतःची ताकद निर्माण करून या ठिकाणी पक्ष त्यांच्या उभा केला. आणि दोघं कर्तृत्ववान माणसं आहेत आणि महाराष्ट्राला अशा कर्तृत्ववान माणसाची गरज आहे. पण राज ठाकरे यांनी एकदा वक्तव्य केलेलं होतं की हे कुटुंब प्रमुख आहे, शिवसेना प्रमुख नाही, कुटुंब प्रमुख आहे. आणि त्यानंतर आजचं हे भेट आणि त्याच्यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून उल्लेख. मला वाटतं कोविडच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून या देशावरती संकट आलेलं होतं, या महाराष्ट्रावरती संकट आलं होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये जे काही तोंड दिलेलं आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसा असावा याचं उत्तम उदाहरण. आणि तुम्हाला माहिती असेल याची सर्व दखल संपूर्ण जगाने घेतली होती. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेचं जे संकट टाळण्यासाठी जे उद्धव साहेबांनी प्रयत्न केले होते ते सर्व महाराष्ट्रातली जनता बघते. एकनाथ शिंदे गटाला एक उत्तर म्हणजे हे दोन्ही एकत्र आल्यामुळे आता सर्वांचीच हातभर. आज चांगला दिवस आहे त्यामुळे मी पुढचं बोलत नाही. काही आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये मी परत सांगतोय की एकच ठाकरे ब्रँड आहे. त्यामुळे दुसरा ब्रँड आता कुठला चालणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एक जवळीक वाढली म्हणजे एकत्र लढतील. अरे हे दोघं भाऊ आहेत,
रक्ताची नाते आहेत ते आज ना उद्या एकत्र येणार आणि ते आलेले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी. खूप आनंद आहे. आनंद आहे. चला. खूप आनंद आहे असं राजन विचारे यांनी म्हटलेलं आहे. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हे दोघे भाऊ आहेत, हे रक्ताचं नातं हे एकत्र येणारच असं राजन विचारे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.